रब्बी हंगामाच्या पीक पाहणीबाबत शेतकऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने अमळनेर प्रांताधिकारी आणि तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करीत आहेत. शेवटचे 2 दिवस शिल्लक असताना अमळनेर तालुक्यात फक्त 13% पीक पाहणी झाली आहे. खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामाची देखील पीक पाहणी केली पाहिजे याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती झालेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी याबाबत अनभिज्ञ आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावलेल्या पिकाची ऑनलाईन नोंद 7/12 वर मुदतीत केली पाहिजे. वेळेवर पीक पाहणी केल्यास पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, MSP, नुकसान भरपाई, अनुदान व विविध प्रकारचे शासकीय लाभ शेतकऱ्यांना मिळतील. शासनाने ॲपवर सुविधा केल्याने शेतकरी स्वतः आपल्या शेतातून भ्रमणध्वनीवर पीक पाहणी करू शकतात. खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामात देखील शेतकऱ्यांनी पीक पाहणी करून पिकांची नोंद करणे गरजेचे आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांना याबाबत जाणीव नाही. फक्त वार्षिक पिकाला पुन्हा पीक पाहणी करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांमधील उदासीनता पाहून उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, आपल्या मंडळाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांच्यासह शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचले. प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी भरवस, पाडळसरे येथे जाऊन पीक पाहणी केली. त्याच ठिकाणी शेतकऱ्यांची जनजागृती करून मार्गदर्शन केली. यावेळी भरवस मंडळाधिकारी RJ बेलदार, ग्राम महसूल अधिकारी बामणे येथील ग्राम महसूल अधिकारी विकेश भोई, पोलीस पाटील कपिल पाटील हजर होते. दरम्यान शेतकऱ्यांनी त्वरित पीक पाहणी ॲपवर पीक पेरा लावून घ्यावा, अन्यथा शासनाचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत. लोकप्रतिनिधी, शेतकरी नेते व समाजसेवकांनी याबाबत जनजागृती करावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी केले आहे. तर अमळनेर तालुक्यात शेतकऱ्यांची अनुत्सुकता दिसून येत आहे. ग्राम महसूल अधिकाऱ्यांना देखील याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पीक पाहणीची अंतिम मुदत 26 जानेवारीपर्यंतच असल्याने शेतकऱ्यांनी तत्परतेने नोंद घ्यावी असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे. अमळनेर शहरातील खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यकारी मंडळाची सभा 22 जानेवारी रोजी कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत मंडळाच्या शाळा समित्यांचे तसेच प्रताप कॉलेज विकास समिती, प्रताप कॉलेज ज्युनियर कॉलेज कमिटी, तिन्ही माध्यमिक शाळांची कमिटी, तिन्ही प्राथमिक शाळांची कमिटी, तिन्ही माध्यमिक शाळांची कोऑर्डिनेशन कमिटी, PBI इंग्लिश मीडियम स्कूल, भांडारकर कॉलेज ऑफ डी फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी या कमिट्यांचे चेअरमन व सदस्यांची निवड करण्यात आली. यात प्रताप हायस्कूल चेअरमन नीरज दीपचंद अग्रवाल, GS हायस्कूलचे चेअरमन हरी भिकावानी, DR कन्याशाळा चेअरमन योगेश मधुसूदन मुंदडा, PBI इंग्लिश मीडियम स्कूल चेअरमन डॉक्टर संदेश बिपिन गुजराथी, प्रताप कॉलेज विकास समितीचे चेअरमन नीरज दीपचंद अग्रवाल, प्रताप कॉलेज ज्युनियर कॉलेज कमिटी चेअरमन नीरज दीपचंद अग्रवाल, RS पाटील प्राथमिक शाळा, SP भंडारकर प्राथमिक शाळा, MS राणे प्राथमिक शाळा या तिन्ही शाळांचे चेअरमन जितेंद्र मोहनलाल जैन, तर खान्देश शिक्षण मंडळ समन्वयक समिती चेअरमन योगेश मधुसूदन मुंदडा, भांडारकर कॉलेज ऑफ डी फार्मसी व प्राध्यापक RK केले कॉलेज ऑफ बी फार्मसी चेअरमन प्रदीप कुंदनलाल अग्रवाल, तर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऑफ टेक्नॉलॉजी चेअरमन जितेंद्र मोहनलाल जैन यांची निवड करण्यात आली. या समित्यांचा कार्यकाळ 21 जानेवारी 2027 पर्यंत राहणार आहे. जळगाव येथे झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अमळनेर येथील ममता विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 16 ते 21 वयोगटात पल्लवी सुरेश पाटील ही 200 मीटर धावणे प्रथम, तर कृष्णा संजय गेलानी गोळाफेक प्रथम, तर जागृती प्रवीण गव्हाणे लांब उडीत प्रथम या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापक विनोद पाटील, कल्पना ठाकूर, वैशाली रावळ, सोनाली पवार, हेरंब कुलकर्णी, नामदेव जाधव इत्यादी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी परिश्रम घेतले. होमी भाभा फाउंडेशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय रोबोटिक्स स्पर्धेत अमळनेर शहरातील श्री NT मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत 96 संघ सहभागी झाले. स्पर्धेत चंदन पाटील याने रजत पदक, तर सौम्य पाटील व मोहित वानखेडे यांनी कांस्य पदक पटकावले. तसेच अर्जुन देसले आणि ऋषी सोनवणे यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत मोलाचा अनुभव मिळवला.
या यशाच्या जोरावर विद्यार्थ्यांची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रोबोटिक्स मुलाखतीसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेचे प्राचार्य लक्ष्मण सर, ऋतिक शिखर जैन, योजना ठक्कर, संगीता पाटील तसेच शाळेच्या विज्ञान विभागाचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा, चेअरपर्सन छाया मुंदडा, सचिव अमेय मुंदडा, सहसचिव योगेश मुंदडा आणि पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे श्री गणेश जयंती व वसंत पंचमी निमित्त गुरुवारी सकाळी मंगलसुरांच्या जयघोषात श्री विद्याविनायक यागास प्रारंभ झाला. सायंकाळी श्री मंगळग्रह देवांच्या महाआरतीने प्रथम दिवसाची सांगता झाली. या निमित्ताने श्री मंगळग्रह मंदिरात बुद्धीच्या देवतांचा भरभरून आशीर्वाद लाभत आहे. तर शुक्रवार 23 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत विद्यार्थिनींकडून सरस्वती देवींचे हवन करण्यात येईल. त्यानंतर आरती होऊन यागाची सांगता होईल. गुरुवारी शिरीष ढाळे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजन करून श्री विद्याविनायक यागाचा प्रारंभ झाला. गणपती पूजन, पंचांग कर्म, गणेश भद्र, गौरी तिलक, नवग्रह, रुद्र आणि विशिष्ट मंडळांची स्थापना झाली. गणपती व सरस्वती देवींचे महाअभिषेक तसेच मोदक आणि पायस आदी द्रवाने विशेष हवन होऊन बलिदान पूर्णाहुती करण्यात आली. या प्रसंगी GS हायस्कूलच्या हर्षल पाटील, कृष्णागर पाटील, विराज परदेशी, लोकेश पाटील, आयुष पाटील, नील ठाकरे, स्वामी पाटील, हिमांशु वाघ व कृष्णदास बाविस्कर या 9 विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला. या यागाला पुरोहित केशव पुराणिक, सारंग पाठक, शुभम वैष्णव, प्रसाद भंडारी, यश जोशी, परशुराम शर्मा, अथर्व कुलकर्णी, चंद्रकांत जोशी, वैभव लोकाक्षी, मंदार कुलकर्णी व जयेंद्र वैद्य यांनी पौरोहित्य केले. श्री विद्याविनायक यागाचा उद्देश म्हणजे युवा पिढीचे होणारे अधपतन थांबून त्यांना ऊर्जा व सत्मार्ग लाभावा हा आहे. यासाठी श्री गणेश जन्मोत्सव व सरस्वती जन्मोत्सवाचे औचित्य साधून बुद्धिवर्धक स्तोत्राचे जसे गणपती अथर्व शीर्ष स्तोत्राचे 1000 आवर्तन करून श्री मंगलेश्वर गणेशजींना अभिषेक व 1000 मोदकांचे हवन करण्यात आले. शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी GS हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून गणेश स्तोत्र व प्रज्ञा विवर्धन स्तोत्र यांचे पाठ करून घेण्यात येईल.